नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2024. मेष राशींच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार असून ह्या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होणार आहेत. तसेच कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. मित्राच्या अनेक उत्पन्नाचे नवीन स्रोत ह्या आठवड्यात निर्माण होतील. तुमचे भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये कुटुंबाच्या वाढ होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदमयी असेल. मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे लाल आणि शुभवार आहे मंगळवार. वृषभ राशीसाठी हा आठवडा अत्यंत शुभ असून ह्या आठवड्यात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तसेच या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल पाहाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही मोठे निर्णय या आठवड्यात घेऊ शकता. वृषभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे पाणेरी आणि शुभवार आहे शुक्रवार. आणि वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय आहे कुलदेवतेची उपासना करा. मिथुन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार असून ह्या काळात तुम्ही नियोजित केलेल्या कामांसाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. थोडा आर्थिक चणचणीचा देखील सामना या आठवड्यात करायला लागू शकतो, तेव्हा योग्य नियोजन करा. नवीन आठवड्यात तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा देखील योग जुळून येईल. आठवड्याच्या शेवटी तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, तेव्हा योग्य ती काळजी घ्या. त्यामुळे आत्तापासूनच आरोग्याची काळजी घेतल्यास होणारे दुष्परिणाम त्यांना तुम्ही सामोरे जाऊ शकता, त्याची तीव्रता कमी करू शकता. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा आणि शुभवार आहे बुधवार. आणि मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय कुमारिकांना भोजन द्या. कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा काहीसा शुभकारक व काहीसा अशुभ असं दोन्ही संमिश्र असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच तुम्ही या आठवड्यात फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तुम्हाला एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवड्यात त्यासाठी योग्य आहे. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासात ह्या आठवड्यात उत्तम गती मिळेल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे चंदेरी आणि शुभवार आहे सोमवार. तसेच कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय भवानी शंकराला 108 बेलपत्र अर्पण करा. सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार असून ह्या आठवड्यात कोणतेही काम घाई गडबडीत करू नका. इंग्रजीत म्हण आहे, मराठीत देखील आहे. इंग्रजीत म्हणतात हेस्ट इज वेस्ट आणि मराठीत म्हणतात अतिघाई संकटात नेई. अन्यथा फायद्याच्या जागी नुकसान होऊ शकते. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नियोजित केलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत अधिक प्रमाणात करावी लागू शकते. आर्थिक समस्यांचा सामना या आठवड्यात करावा लागू शकतो, तेव्हा योग्य आर्थिक नियोजन करा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काहीसा आराम मिळणार आहे. त्या काळात तुम्हाला मित्रांचं चांगलं सहकार्य मिळेल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे केशरी, शुभवार आहे रविवार. आणि सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय सूर्याला रोज अर्घ्य द्या. कन्या राशींच्या जातकांना ह्या आठवड्यात नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे वाढवायचा असेल तर हा काळ त्याच्यासाठी उत्तम काळ आहे. महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात जरूर घ्या. कामाच्या बाबतीत तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. जोडीदाराबरोबर सामंजस्याने ह्या आठवड्यात व्यवहार कराल. कन्या राशीसाठी शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे पोपटी, शुभवार आहे बुधवार. आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी 11 हिरवे मूग शनी महाराजांना अर्पण करा. तूळ राशीच्या लोकांसाठी हा येणारा आठवडा शुभ ठरणार असून तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा ह्या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फलप्राप्ती ह्या आठवड्यात मिळणार आहे. घरात ह्या वेळेला तुमचा आनंदाने वेळ जाणार आहे. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे दुधी पांढरा आणि शुभवार आहे शुक्रवार. तसेच
तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय आपल्या इष्टदेवतेची म्हणजे आवडत्या देवीची उपासना करा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शॉर्टकट टाळण्याचा आहे, अन्यथा काही नुकसान होऊ शकतं. प्रवासामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, तेव्हा योग्य ते एनर्जेटिक पेय जरूर प्या, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉल पावडर वगैरे. या बाबतीत तुमच्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या, ज्यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही व सगळ्या कामांवर तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल. वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या. तुमच्या आवडत्या व्यक्तीला भेटण्यात तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9, शुभ रंग आहे भगवा, शुभवार आहे मंगळवार. आणि वृश्चिक राशीसाठी उपाय श्री नारद उवाच हे गणपतीचं स्तोत्र नारद मुनीने लिहिलेलं आहे. ते गणपतीचं स्तोत्र रोज किमान एकदा वाचा. धनुराशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्यात कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहणं परवडणारं नाही. जर तुम्ही कोणतंही काम करण्याचा विचार करत असाल तर ते अर्धवट करू नका. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या काही चुकीमुळे तुमचे वरिष्ठ बोलू शकतात, त्यांची बोलणी खायला लागू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. धनुराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा आणि शुभवार आहे गुरुवार. तसेच धनुराशीसाठी उपाय श्री दत्तगुरूंची उपासना करा. मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अत्यंत शुभ राहणार असून तुम्ही नोकरी करत असाल तर ह्या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष मात्र करू नका. मकर राशीसाठी शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे काळा आणि शुभवार आहे शनिवार. तसेच मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय श्री हनुमंताची उपासना करा. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार असून कोणत्याही प्रभावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. योग्य विचार करूनच निर्णय घ्या. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ नका, अन्यथा विरोधक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. राग बाजूला ठेवून कोणतेही काम करा. या आठवड्यात प्रियकरासोबत जोडीदारासोबत मतभेद होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळा आणि शुभवार आहे शनिवार. तसेच कुंभ राशीसाठी उपाय श्री शनी महाराजांची उपासना करा. मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्यात चांगला जाणार असून या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या नवीन संधी प्राप्त होतील. या संधी तुमच्या हातून निसटणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. जर तुम्ही कठोर परिश्रम केलेत तर तुम्हाला अपेक्षित यश नक्की मिळेल. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटू शकतं, परंतु आकर्षण आणि प्रेम ह्याच्यातला फरक ओळखा, अन्यथा निराशा हाती येऊ शकते. तुमचं आरोग्य ह्या काळात चांगलं राहील. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे फिका पिवळा आणि शुभवार आहे गुरुवार. तसेच मीन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय श्री दत्तगुरूंचे दत्तमाला मंत्र स्तोत्र किमान रोज एकदा म्हणा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 28 जुलै ते 3 ऑगस्ट ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यूट्यूबकडून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मोफत प्राप्त होईल. धन्यवाद.